ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्य सात्विकं जैसे हाते चित्र पाहता होय पानिये मीठ धुता का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. त्या अध्यायातील सांख्यशास्त्रानुसार 3 गुणांच्या भेदाने अंतःकरणाची प्रकाशरूप असणारी वृत्ती ज्याला आपण ज्ञान असं म्हणतो, एखादा कर्म करणारा कर्ता आणि त्याच्या हातून घडणारी क्रिया अर्थात ज्ञान कर्म आणि कर्ता यांचा 3 गुणांच्या भेदाने 3 प्रकारचा विचार परमात्मा सांगण्याची प्रतिज्ञा करतात. आत्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी वेदांतशास्त्र अत्यंत समीप आहे, पण वेदांतशास्त्राची व्यापकता एवढी आहे की ज्या शास्त्रामध्ये जो विचार सार रूपाने प्रतिपादन केला आहे त्याही शास्त्राचा निषेध न करता जेवढ्या अंशामध्ये ते सार स्वरूप आहे तेवढ्या अंगाने त्याचा स्वीकार केलेला आहे. जसं की आपण ते आस्तिक दर्शनकाराचा आणि नास्तिक दर्शनकारांचा विचार करतो. दर्शन म्हणजे शास्त्र, वेदाला प्रमाण न मानणारी नास्तिक दर्शनकार आहे आणि वेदाला जे प्रामाण्य रूपाने मानतात ते आस्तिक आहे. त्या आस्तिकामध्ये सुद्धा काही सर्वांगाने परिपूर्ण नाहीत, पण काही एका अंगाने विचारामध्ये प्रवृत्त झाले म्हणून त्यांचाही आपण स्वीकार करतो. कपिल मुनींनी जो सांख्यशास्त्राचा विचार प्रतिपादन केलेला आहे त्यातलाच विचार परमात्मा इथं सांगतात की सत्व रज तम या गुणांच्या संबंधाने ज्ञान कर्म आणि कर्ता यांचा 3 प्रकारचा भेद प्राप्त होतो आणि क्रमाक्रमाने परमात्मा तो सांगण्याकरता प्रारंभ करतात. त्यापैकी जर आपली दृष्टी शुद्ध असेल तर आपल्याला सगळे पदार्थ शुद्ध रूपाने कळतात. तसं अंतःकरणातलं ज्ञान जर सात्विक किंवा शुद्ध असेल तर सर्व शुद्धताच आपल्याला मिळते आणि म्हणून परमात्मा प्रथमतः सात्विक ज्ञानाचा विचार सांगतात. ज्या ज्ञानाच्या द्वारे तत्त्वज्ञ असणारा पुरुष सगळ्या प्राणीमात्रामध्ये एक स्वरूपाला, अखंड स्वरूपाला आणि अविनाशी भावाचं दर्शन करतो. आपल्याकडे ते धातू क्रियापद वापरले जातात की नाही, त्यामध्ये पश्यती, दृश्यते, ईक्षते असे शब्द वापरले जातात. थोडक्यामध्ये डोळ्याने पाहत असेल तर पश्यती म्हटलं जातं आणि बुद्धीने जाणत असेल तर ईक्षते असं म्हटलं जातं. किंवा काही ठिकाणी तो दृश्यते शब्द पण वापरला जातो. जसं की उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. परमात्मदर्शन केलं जातं पण त्याला मात्र बुद्धी सूक्ष्मही असावी लागते आणि एकाग्रही असावे लागते. चंचल पुरुष परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता समर्थ नाही आणि जडबुद्धीचा हे व्यक्ती परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. म्हणून बुद्धीमध्ये 2 प्रकारचं कौशल्य असावं लागतं. एक कौशल्य आहे की ते एकाग्र असावे लागते आणि दुसरं कौशल्य आहे की ती सूक्ष्म विचारामध्ये प्रवृत्त व्हावी लागते, कारण मुळामध्ये परमात्मा वस्तूच अत्यंत सूक्ष्म आहे. जसं की 8व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनांनी प्रश्न विचारला देवाला, किम तद् ब्रह्म किम अध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. किंवा देहेस्मिन् प्रयाणकाले च अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम नेयोसे नियत आत्मभिः. 7 प्रकारचे प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न होता ब्रह्म किम, ब्रह्मस्वरूप काय आहे, ब्रह्म कशाला म्हणतात. भगवंतांनी उत्तर दिलं आहे अक्षरम ब्रह्म परमम. पण ते ब्रह्मस्वरूपाचं प्रतिपादन सरळ सांगता येत नाही. मग म्हणी तले सर्वेश्वरे
आकारी ये खोकरे कोंदले असतन खिरे कवने काळी एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यचे नवे स्वभावे. मला पुढचा विचार घ्यायचा आहे. वरी गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले जे ऐसेही परिविरुळे हे विज्ञानाची एक खोळे हालवलेही नगळे ते परब्रह्म. म्हणजे सांगायचं होतं ते परब्रह्म आणि प्रारंभ केला आकारापासून. कारण आकाराचा विचार केल्याशिवाय निराकार जाणता येत नाही. सगुणाचा विचार केल्याशिवाय निर्गुण कळत नाही. स्थूलाचा संबंध घेतल्याशिवाय सूक्ष्म कळत नाही. म्हणून शास्त्राची प्रक्रिया आहे ते आपल्याला असं क्रमाक्रमाने घेऊन जातात. एकदमच आपल्याला शिखरावर आरूढ करत नाही, क्रमाक्रमाने. म्हणून तर त्या अधिकाराचा विचार आहे की नाही. पहिल्यांदा काय करा म्हणे, निष्काम कर्म, त्यानंतर निष्काम उपासना, मग श्री गुरूंची शरणागती आणि मग कुठे महावाक्यादिकांचा आपल्याला उपदेश प्राप्त होईल. तर भाव असा आहे, जगत हा आकार आहे. त्या जगताचाच आकार म्हणजे त्याचा अंश एक शरीर आहे आणि शरीराला छिद्र भरपूर आहेत. किती आहेत? प्रामुख्याने स्पष्ट दिसणारे 9 आहेत आणि रोमाचा विचार केला तर 3.5 कोटी छिद्र आहेत. म्हणजे आपलं संपूर्ण शरीर हे सगळं गळकं आहे, फुटलेलं आहे. पण अशा फुटलेल्या शरीरामध्ये जे तत्व भरल्यानंतरही गळत नाही त्याला परब्रह्म म्हणतात. आकारी ये खोकरे कोंदले असत कवने काळी न खिरे. एरवी सूक्ष्मता जर पाहायची ठरली तर सगळ्यात सूक्ष्म आहे आकाश. सगळ्यात सूक्ष्म त्या आकाशाचा पदर तयार करायचा आणि त्या पदारातून गाळणी करायची, त्याच्यातूनही जे गळतं इतकं सूक्ष्म आहे परब्रह्म. सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यचे नवे स्वभावे वरी गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले. आकाशाचा पदर तयार करायचा. करता येईल का? ज्ञानोबाला सांगतात तर करावंच लागेल आपल्याला. आकाशाचा पदर तयार करायचा म्हणजे वस्त्र तयार करायचं. सामान्यपणे असं असतं बघा, जितकी वस्तू सूक्ष्म असते ना तितका त्याला पदर जाड लागतो. समजा तुम्ही पाणी आहे तर एखाद्या जाड कापडामध्ये भरून ठेवू शकता, कारण पाणी द्रवरूप आहे. मग स्थूल पदार्थ असेल, समजा आता एखादं पोतं आहे त्याला छिद्र असेल तर विटाचे तुकडे भरता येतात, कारण वीट स्थूल आहे. पण छिद्र असेल तर त्यामध्ये पाणी नाही भरता येत, ते छिद्र बंद करावे लागतात. म्हणजे ते जास्त घट्ट विणावं लागतं. हे प्रवास करणारे माणसं असतात की नाही, आता उन्हाळ्या दिवसामध्ये त्यांच्याकडे एक पिशवी असते बघा, त्या ट्रकवर वगैरे बांधलेल्या असतात पिशव्या. आता जास्त दिसत नाही कारण आता लोक फ्रीजमधलं पाणी जास्त पितात, पण मी ती पाहिलेली आहे. वरती त्याला एक झाकण असायचं आणि अशी ती पिशवी आयताकृती टांगून ठेवायची, मस्त पाणी त्याच्यामध्ये थंड लागायचं. पण ती पिशवी जाड असायची, घट्ट विणलेली. का? कारण आता पाणी त्यामध्ये भरायचं आहे. म्हणजे जसा पदार्थ सूक्ष्म असेल तसं त्याला पात्रही सूक्ष्म लागतं. सगळ्यात सूक्ष्म आहे आकाश, पण परब्रह्म त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले तरी पण ती कोणत्याही काळामध्ये गळू शकत नाही, त्याला म्हणतात परब्रह्म. म्हणजे परब्रह्म सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माला जाणण्याकरता बुद्धी सूक्ष्मच लागते, जड बुद्धीचा विचार नाही. म्हणजे मग जड बुद्धी आणि चंचल बुद्धी होती कशाने? तमोगुणाने आणि रजोगुणाने. ज्या लोकांचा हा राजसी आणि तामसी आहे ते म्हणतात आम्हाला देवदर्शन करवा, पात्रता नाही तुझी. देवदर्शनाकरता गुणातीत व्हावं लागतं. लागला तर सत्वगुणाचा लागेल आणि रजोगुणाचं आणि तमोगुणाची मूर्तीच तू आहे, तर तुझी परमार्थामध्ये योग्यता नाही किंवा अधिकार नाही. म्हणून पहिल्यांदा परमार्थाची योग्यता यायची असेल तर आहारात बदल करावा लागेल. तामसी आणि राजसी आहार असेल तर त्याची वृत्तीच तशी तयार होईल. वृत्ती तयार झाली की बुद्धी तयार होईल. का आहाराचा परिणाम सरळ बुद्धीशी आहे. जैसा घेपे आहार धातू तैसाचे होय आकार, धातू ऐसा अंतर्भाव पोखे. हे सगळं आहारावर अवलंबून आहे. म्हणून परमात्म्याला जाणायचं असेल तर ते सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म बुद्धीच त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. ती बुद्धी उपाधीला पाहत नाही. का उपाधी कशी आहे? विभक्तेषु सर्वभूतेषु. सगळे भिन्न भिन्न आहे की नाही. मातीचा घट वेगळा आहे, रांजण वेगळा आहे, परळ वेगळा आहे, गाडगं वाडगं वेगळं आहे. हे सगळं भिन्न भिन्न आहे.
तर ते त्याच्यामध्ये एक मातीचा आहे तर नांगर हाकणारा शेतकरी पण सांगू शकतो, त्यामध्ये काही अडचण नाही आहे. पण विभक्त असणारे, भिन्न भिन्न स्वभावाचे असणारे सगळे प्राणी मात्र सर्व भूतेषु, आणि त्यामध्ये पाहायचं काय, एकम एव अद्वितीयम ब्रह्म पाहायचं. पुन्हा ते कसं आहे, प्राणी मात्र विभक्त आहे आणि ते मात्र अविभक्त आहे. म्हणजे प्राणी मात्रांचे आकार खंडित आहे आणि आत्मतत्व मात्र अखंड आहे. पुन्हा अव्ययम, जे आकार उत्पन्न होतात ते सगळे विनाशाला प्राप्त होतात. उत्पत्तीला पदार्थ आला की विनाशापर्यंत तो थांबत नसतो. कोणी किती थांबविण्याचा जरी प्रयत्न केला म्हणून तरी थांबवर कोणी होत नाही. कारण देह जन्माला आला की मग जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. तर जायते हा पहिला आहे आणि म्रियते किंवा विनश्यती हा शेवट आहे. जन्माला आला की अंतिम सत्य मृत्यू आहे. काही ईश्वराची योजना असेल बघा, इथं कोणीच उरत नाही, कोणीच नाही. येथ नाही उरो आले अवतार, बाकीच्यांची काय कथा आहे. पण हे मात्र मृत्यूचं सत्य डोळ्यांच्या समोर नाही, आपल्या किंवा बुद्धीच्या समोर नाही. जणू आपण शाश्वतच राहणार आहे असं म्हणूनच माणसाचे सगळे जीवनाचे आराखडे तयार होतात. त्याला प्लॅन म्हणतात बघा. भविष्याची आम्ही योजना तयार केली म्हणे, आणि योजना अशी कारण आगामी 20 वर्षामध्ये मी हे करणार, आगामी 30 वर्षामध्ये मी असा होणार. पण तोपर्यंत तो राहणार का याचा कोणी विचार नाही करत. मृत्यू क्षणभंगूर आहे, सांगता येतं का कोणाला, काही सांगता येत नाही. आपण एखादा पदार्थ तयार केला ना, जर तो शीत कपाटामध्ये ठेवला फ्रीजमध्ये, तर सांगतात बघा, जर हा फ्रीजमध्ये ठेवला तर कमीत कमी 9 महिने राहील, 6 महिने राहील. देहाचं तसं नाही सांगता येत. देहाचं कोणी कसाही ठेवा, घाटावरचा भिकारी मरतो आणि चांगल्या प्रकारचा आहार घेणारा, व्यायाम करणारा तोही मरतो. क्षणभंगूर आहे बघा मृत्यू. पण त्यामध्ये एक तत्व मात्र मरत नाही, ते आहे आत्मतत्व. न जायते न म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भवितावान भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमानी शरीरे. आपलं स्थूल शरीर मरतं, सूक्ष्म शरीरसुद्धा मरत नाही बरं, ते सुद्धा ब्रह्मज्ञानापर्यंत अमरच आहे. ब्रह्मज्ञान झालं की त्याचाही बाध होतो. आणि जीवाचा सुद्धा अहम ब्रह्मास्मी खरा बोध झाला की जीवाचाही बाध होतो. जर जीवाचा बाध किंवा नाश झाला, नाश म्हणजेच बाध, तरच त्याला ब्रह्मरूपाची प्राप्ती आहे. मिठाचा खडा वेगळा राहून समुद्राची प्राप्ती नाही करू शकत. का करू शकतो? नाही करू शकत. घटामध्ये असणारा आकाश घटात राहून महाकाशाशी एकरूप होऊ शकत नाही. जर त्या घटातल्या आकाशाला महाकाशाशी एकरूप व्हायचं असेल तर घट उपाधी फोडावी लागेल, त्याला स्वतःचा बाध करून मग महाकाशामध्ये स्थिर होता येईल. मिठाचा खडा म्हटला नाही मला वेगळं राहायचं आणि समुद्राची सत्ता माझ्या हातामध्ये यावी, शक्य नाही आहे. त्याला स्वतःच्या स्वरूपाचा बाध करावा लागेल, मग समुद्राची प्राप्ती. तसं जीवाला मी जीव आहे ही जीवदशा द्यावी लागेल बघा. म्हणून तो तुकोबारा म्हणतात ना, ठेवीत हा पायी जीव थोडा. जीवत्वाचा बाध केल्यानंतर जे परमार्थामध्ये जीवत्व द्यावं लागतं तेव्हा ब्रह्मत्व प्राप्त होतं. आणि जीवपणा नेमका खोटा आहे. आरशातलं द्यायचं, जीवपणा म्हणजे काय आहे, आरशातलं प्रतिबिंब आहे. अंतकरणातलं प्रतिबिंब त्याला, त्या चैतन्याला जीव म्हणतात. म्हणजे जीवपणा अंतकरणावर अवलंबून आहे म्हणजे खोटा आहे. द्यायचं खोटं मिळवायचं खरं, असा व्यापार फक्त परमार्थात आहे. तरी लोक परमार्थ करत नाही, हे शोकांतिका आहे. व्यवहारामध्ये खरं द्यावं लागतं आणि खोटं. आता ही चित्रपट पाहणारे माणसं काय पाहतात? खोटंच पाहतात की नाही. पैसे कोणते देतात? खरे. ऑनलाईन असो नाही तर कसे असो, पैसे खरे द्यावे लागतात. आणि पाहायचं काय? खोटंच ना. म्हणून कसं काय खोटं आहे? मग चित्रपटात आग लागते का पडदा जळतो का? जर ते जळत नाही याचा अर्थ खोटंच आहे. आता ते पाहून माणसं रडतात आणि यांचं रडणं पाहिलं की अभिनेते हसतात. का? आपला अभिनय चांगला वाटला. जर ते समोरचे रडतात म्हणजे ते खोटं वागतात आणि खरे रडतात. म्हणजे व्यवहारातले सगळे व्यवहार कसे आहे? द्यायचं खरं, मिळवायचं खोटं. परमार्थात असं आहे, द्यायचं खोटं आणि मिळवायचं खरं. तरी का कळत नाही? का करत नाही परमार्थ? त्याचं कारण असं आहे, ते बाबा सांगत असतात, कुआ में भंगा पड गया.
असं त्याचं कारण आहे, बाकी काही नाही. अश्रद्धाना हा पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. बऱ्याच गोष्टी जवळ असेल तरी कळत नाही. कमलकंदा आणि दरदुरी नांदनो कैकेची घरी पराग से विजय भ्रमरी येरा चिखलू चिवरे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे आतमध्ये सुखाचा बगीचा आहे. आराम म्हणजेच काय, सगळ्या सुखाचा मळा आहे. पण तो न कळाल्यामुळे माणसं सुखासाठी बाहेर विषयाकडे धावतात. ही शोकांतिक आहे. म्हणून त्या मृगाला हसण्याचं काही कारण नाही की त्याला मृगजळाचा भ्रम होतो. हसायचं असेल तर जीवाने स्वतःवर हसावं की आपल्याला आत्मबुद्धिमत्ता आहे चांगली, शरीर चांगलं आहे. पण सगळं संत सांगतात, शास्त्रही आपल्यासाठी प्रवृत्त झालं, पण तरी कळत नाही. त्याचं कारण अश्रद्धा, बाकी काही कारण नाही. बरं, तुम्ही असं म्हणाल व्यवहारामध्ये माणसं परमार्थामध्ये का प्रवृत्त होत नाही, त्याचं एकच कारण अश्रद्धा, विश्वासाचा अभाव. तुळशीची माळा परिधान केली तर आपलं कल्याण होईल, श्रद्धाच नाही. त्यामुळे धजावत नाही माणसं. किंवा ज्ञानेश्वरी तुकोबारायांचे गाथा संत वाङ्मयाचं पारायण केलं की आपलं कल्याण होईल, विश्वासच नाही या गोष्टीवर. संतांचं आपण ऐकलं पाहिजे, त्याशिवाय आपलं हित कोणीच करू शकत नाही. या बाबतीत काय आहे, अविश्वास. आणि व्यवहारात सगळ्या गोष्टीवर माणसाचा विश्वास आहे, सगळ्या. अगदी एखादी पॅकिंगची वस्तू जरी विकत घेतली ना, आता व्यवहारात नियम असा आहे, हे पदार्थ तयार आयुर्वेदामध्ये असं आहे की पदार्थ तयार झाला की तो 48 मिनटामध्येच खाल्ला पाहिजे किंवा फार झालं तर 3 तासामध्ये खाल्ला पाहिजे. आपण बाजारातून ते पॅकिंगची बघा चिवड्याचे पुडे आणतात माणसं किंवा अन्य पदार्थ आणतात, सॉस वगैरे आणतात की नाही, ते किती दिवसाचे असतात, तयार केलेले असतात, 9-9, 12-12 महिने चालतात ते. आता जे हॉटेलची माणसं आपल्याला देतात किंवा अन्य माणसाच्या व्यवहारामध्ये आपण खातो किंवा ते कंपनीवर असं बघा एक्सपायरी डेट, तसं पाळत नाही ना कोणी. म्हणजे तिथं विश्वास आहे आणि व्यवहारात मात्र विश्वास नाही ठेवत. म्हणजे सगळे लोकच अंधश्रद्धाळू या बाबतीमध्ये जास्त करून. पण ते म्हणतात तुम्ही अंधश्रद्धाळू आहे. आता कोण आहे, आई संशोधनाचा प्रकार आहे, पण असू द्या. अव्ययम, अविनाशी तत्व आहे ते, ज्याद्वारे हे पाहिलं जातं. तर ज्ञानम विद्ये सात्विकम, त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात. याकरता काल आपण 2-3 ओव्यांचा विचार पाहिला होता. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी. जे सात्विक ज्ञान शुद्ध आहे की ज्या ज्ञानाचा अंतकरणामध्ये उदय झाल्याबरोबर ज्ञाता ज्ञेय हे सगळे लयाला जातात. म्हणजे काय होतं, ज्ञाता ब्रह्मरूप होतो, ज्ञेय असणारं जगत ते सुद्धा ब्रह्मभावाला प्राप्त होतं आणि वृत्तीला काही विषय राहत नाही, तर वृत्ती लयाला जाते. म्हणजे त्रिपुटीचा बाद होतो ज्याच्यामध्ये, आणि केवळ शून्य राहत नाही, द्वैत राहत नाही, फक्त ब्रह्मवशिष्ट राहतं. आता या ओव्यांचा काल आपण विस्ताराने विचार केला, त्यामुळे विस्तार करण्याची आज अपेक्षा नाही आहे. थोडक्यात त्रिपुटीचा बाद होतो त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात. उदाहरण दिलं होतं, ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहत नाही, सागर नद्यांना जाणत नाही किंवा आलिंगन देण्याचा प्रयत्न केला तर आपली सावली आपल्या हातामध्ये येत नाही, तया परिजया ज्ञाना शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवादी, शिव म्हणजे ईश्वर तत्व, आदी म्हणजे सुरुवातीला आहे, आणि तृण म्हणजे गवत, अवसान म्हणजे शेवट, गवताची काडी शेवट आहे. तो पाहतो आहे गवताच्या काडीला, पाहतो आहे ईश्वर तत्वाला. पण ईश्वर तत्व असो सुरुवातीला किंवा गवताची काडी शेवट असो, भिन्न भिन्न आहे की नाही. गवत वेगळं आहे, ईश्वराची उपाधी वेगळी आहे, पण त्या महात्म्याला हे ज्ञान आहे. या भूत व्यक्ती भिन्ना, या प्राणीमात्रांचा आकार जरी भिन्न भिन्न असेल तर त्याला मात्र भिन्न आकारामध्ये सुद्धा अभिन्न तत्वच अनुभवाला येतं. भिन्ना नाडळती, भिन्न पदार्थ त्याच्या बुद्धीला भिन्न भिन्न करू शकत नाही. जसं की अनेक बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटते रंग, हे सगळं आहे. पण ज्ञानी पुरुषाची बुद्धी मात्र उपाधीमुळे भेदाला प्राप्त होत नाही, ती अभेद स्वरूप राहते. अशा वृत्ती ज्ञानालाच सात्विक ज्ञान असं म्हणतात. 32वी ओळी पुढे आता 532.
जैसे हाती चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणता न जाणणे जाणावे उरे. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. पहिलं उदाहरण आहे ज्ञानोबा एका ओवीमध्ये आता 3 दृष्टांताची योजना करतात. पहिलं उदाहरण असं आहे चित्र पाहायचं, दुसऱ्या उदाहरणामध्ये मीठ स्वच्छ करायचं, तिसऱ्या उदाहरणामध्ये स्वप्न पाहायचं. पण अटी बरं या सगळ्या. जर तुम्हाला चित्र पाहायचं असेल तर डोळ्यांनी पाहायचं नाही. शब्द कसा आहे ज्ञानोबा हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता होय. आणि पुढे एक शब्द मग स्वतंत्र त्या दृष्टांतामध्ये क्रियापद आलं आहे. पण जे होय नावाचं क्रियापद आहे ना, पहिल्या 2 चरणामध्ये एकच आलेलं आहे. कसं? हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता होय. जसं होतं हे पाहावं लागेल. आता हे उदाहरण आहे ते हल्लीच्या काळातलं नाही, प्राचीन काळातलं उदाहरण आहे. किंवा आपणही आज उदाहरण पाहतो. सामान्यपणे एखादं चित्र काढायचं असेल तर एकदम चित्र काढलं जात नाही. तुम्ही कोणताही चित्रकार जर आणला ना तर तो अगोदर त्या चित्राचा आहे ना आराखडा तयार करतो. तुम्ही अगदी तुमचं घराचं नाव टाका, नाहीतर गाडीचे नंबर प्लेट टाका, पण त्यामध्ये तो सुरुवातीला पेन्सिलनं अगोदर काढतोय बघा रेषा, आणि तो अंदाज घेतो आणि त्यानंतर तो पुढचं चित्र काढतो. स्केच तयार करतो तो अगोदर, त्या स्केच म्हणतात. म्हणजे अगोदर अंदाजी चित्र तयार करतो आणि त्यानंतर झाला आराखडा तयार की मग त्यामध्ये रंग भरतो. आता एखाद्या व्यक्तीला चित्र काढायचं आहे, पण जुन्या काळामध्ये ती खापराची पाटी असायची. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिली असेल, मलाही त्याचा अनुभव आहे. मलाही शाळेमध्ये ती पाटी होती बघा. मग ते विशेष. आणि ती पाटी अशी आहे ती पाटी घेऊन आम्ही जायचो शाळेमध्ये. फुटली की फुटली समजा, खापराची पाटी येते. मग ती ठेवताना पोरं विद्यार्थी डोक्यावर पाटी ठेवायची, पाटी डोक्यावर, आणि त्याच्यावर एखादं पुस्तक. ते काय व्हायचं, डोक्यावर खोबरेचं तेल असायचं आणि ते तेल त्या पाटीला लागायचं. ज्या भागात तेल लागलं त्या भागामध्ये खडूने काही लिहा चित्रच येत नसायचं. आणि जिथं रिकामा भाग आहे तिथं मात्र ते अक्षरं किंवा अंक वगैरे यायचे. हे मलाही चांगलं माहिती आहे. त्यानंतर पाटीत सुधारणा झाली, मग ते मनी यायचे 1, 2, 10पर्यंत. म्हणजे विद्यार्थ्यांनी तिथलं गणित शिकावं, योजना होते. आता कॅल्क्युलेटर आलं आहे. जुन्या काळात 2-4 वर्षापूर्वी विद्यार्थ्याला मोबाईल घेऊन देत नसायचे पालक. मोबाईल खाली ठेव, अभ्यास कर. आता तसं नाही, मोबाईल घे, अभ्यास कर. काळ बदलला आहे आता, आहे का नाही? काळ बदलला आहे. पण जुन्या काळात तसं होतं. मग आता ती खापराची पाटीन त्यावर चित्र काढायचं. चित्र काढायचं तर डोळ्यांनी पाहायचं नाही. मग हाते चित्र पाहता होय. आता चित्र हाताने जर पाहायचं असेल तर चाचपून पाहावं लागेल की नाही. आणि त्या चित्राला जर आपण स्पर्श केला, हत्ती काढला समजा, बघ बरं हत्तीच्या सोंड्याला हात लावून, पहिल्यापासून लाव बरं. मग त्या हत्तीच्या सोंड्याला त्याने असा हात लावला आणि बघ सोंड कशी लागते तुला, मऊ लागते का कठीण लागते म्हणे बघतो. लगेच पाहायला सुरुवात केली, कुठं सोंड राहिली, आता गेली पुसून. म्हणजे सोंड हाताने चित्र पाहिलं तर चित्र पुसल्या जातं बघा. म्हणजे अगदी हत्तीचं पहिल्यापासून चित्र तुम्ही हाताने पहा तर ते शेपटीपर्यंत पाहिलं तर पाहिलं होतं हाताने. चित्र दिसतं का आता? म्हणजे चित्र दिसत होतं डोळ्याने, पण हाताने पाहण्याचा प्रयत्न केला तर चित्र राहत नाही, ते पुसून जातं. तसं ज्या वृत्ती ज्ञानाने जगाला पाहण्याचा प्रयत्न केला तर जग पुसलं जातं. दिसतं काय? ब्रह्म. जग नोहे हा अवघा जनार्दन किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे तो पाहतो आहे. हाते चित्र पाहता, हाताने चित्र पाहिलं, चित्र पुसून जातं, चित्र अनुभवालाच येत नाही. किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, गृहिणी माता भगिनी करताही उदाहरण आहे. पाणीये मीठ धुता, ते त्यांना पदार्थ स्वच्छ करण्याची सवय असते की नाही. तांदूळ असेल तर निवडावे किंवा डाळी असेल तर निवडून काढायच्या. मग काही पदार्थ धुवून काढावे लागतात. ते मला माहितीच नव्हतं. मी घरी असताना एकदा आईने सांगितले खिचडी तयार करून ठेव. आता ती प्रक्रिया पाहिली तर मी सुरुवातीला खिचडी करायच्या अगोदर तांदूळ धुवून ठेवले आणि ते वाळायला टाकले. पुन्हा पुन्हा खिचडी करू, तसं नाही जमत. ते आदन ठेवलं की मगच ते धुवावे लागतात. अगोदर धुतले की त्याचा उपयोग होत नाही, चूर्ण होऊन जात त्याचं. मग असंच एका व्यक्तीने विचार केला की मीठ आहे ना
समुद्रातून आलेलं आहे आणि ते थोडं अस्वच्छ दिसतंय. जाडं मीठ असतं ना ते स्वच्छ दिसत नाही बघा, पांढरं शुभ्र दिसत नाही. आता आपण जे खातो त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ भरपूर आहे त्या मिठामध्ये, म्हणून तर आपला रक्तदाब वाढलेला आहे. वास्तविक तेच मीठ चांगलं आहे किंवा सैंधव मीठ चांगलं आहे जे थोडंसं लाल रंगाचं असतं बघा, आणि नैसर्गिकच मीठ चांगलं आहे. पण आता आपल्याला सगळं हायजिनिक खायची सवय लागली की नाही, डबल रिफाईंड, हे आपली सगळी सवय आहे ना, ही घातक आहे. वास्तविक तेल डबल रिफाईंड चांगलं नाही आहे. जे घाणीतून तेल येतं की नाही, ज्याला थोडासा उग्र वासही असतो, ते आरोग्याला चांगलं आहे. पण आपल्याला सवय तशी नाही लागली. आता गुळ खाताना सुद्धा माणसांना नैसर्गिक गुळ घेत नाही, जो अगदी पांढरा शुभ्र दिसतो तो घ्या म्हणतो, त्याच्यामध्ये चुना जास्त आहे. म्हणजे मीठ एखाद्याला असं वाटलं की अस्वच्छ आहे आणि ते आता धुवून काढायचं, स्वच्छ करायचं, पण अट आहे ते पाण्याने धुतलं पाहिजे. पाणी ये मीठ धुता होय, काय होईल, पाण्याने जर मीठ धुवून काढलं तर मीठच राहत नाही, मीठ जलस्वरूप होऊन जातं. हे उदाहरण कशाकरता पुढे येणार आहे बरं सगळे, त्याचा भाव पुढच्या ओळीमध्ये येणार आहे. पाण्याच्याद्वारे मीठ धुवून काढलं तर मीठच राहत नाही. हाताने चित्र पाहिलं की चित्र राहत नाही का. अथवा तिसरं उदाहरण, चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. स्वप्न आहे, स्वप्न पाहतोय तो, पण ज्ञानोबा म्हणतात एक काम करायचं, स्वप्नात स्वप्न नाही पाहायचं, स्वप्न पाहायचं पण चेवोनी, अगोदर जाग व्हायचं आणि मग स्वप्ना येता जैसे होय. आणि स्वप्नाला येताना जसं होतं कसं होतं, अहो स्वप्नच राहत नाही. स्वप्न कुठपर्यंत, जोपर्यंत झोप आहे ती पण गाढ नाही. गाढ झोपेत फक्त गाढ झोपच लागते. जर झोप थोडीशी विक्षिप्त झाली, गाढ झोप, आणि जागृती आली नाही तर मधल्या काळात स्वप्न आहे. स्वप्नात स्वप्न खरं वाटतं, पण अट अशी आहे की स्वप्न जाग होऊन पहा, दिसतं का. हा जाग होऊन स्वप्नाचा तुम्हाला स्मरणाचा भाव सांगता येईल, पण प्रत्यक्ष स्वप्न पाहता येईल का, नाही पाहता येणार. एखादा व्यक्ती म्हणत असेल नाही नाही मी जागा आहे, मी स्वप्न पाहतो आहे, चुकीचं आहे. तो स्वप्न पाहत नाही, तो मनात कल्पना करतो आहे. कारण स्वप्नातून जाग झाल्यानंतर स्वप्न अनुभवालाच येत नाही. पहिल्या उदाहरणामध्ये हाताने चित्र पाहिलं, चित्र पुसून जातं. पाण्याने मीठ स्वच्छ केलं, मीठ जलस्वरूप होऊन जातं, अनुभवाला येत नाही. जाग झाल्यानंतर स्वप्न पाहिलं, स्वप्नाची सिद्धी होत नाही. तैसे ज्ञाने जेने करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणता ना जाणणे ना जाणावे उरे ना. हा ना शब्द आहे ना, हा 3 ठिकाणी वापरावा लागतो. आता तैसे त्याप्रमाणे जेने ज्ञाने, ज्या सात्विक ज्ञानाच्या द्वारे, आता ज्ञान म्हटलं की ते पाहत असतं, ते आपल्याला दर्शन करून देतं. आपल्या अंतःकरणाची किंवा आपल्या बुद्धीची प्रकाशरूप असणारी जी वृत्ती आहे त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञान अंतःकरणातच होत असतं आणि अंतःकरणच जाणतं. मग ते 5 इंद्रियांच्या द्वारे जाणतं. रूपाला जाणायचं असेल तर डोळ्याने जाणतं. कोण, अंतःकरण. म्हणजे नेत्र इंद्रियाचं साह्य किंवा मदत घेतं ते. शब्दाला जाणायचं असेल तर कानाच्या द्वारे जाणतं. स्पर्शाला जाणायचं असेल तर आपल्या त्वचेनं जाणतं. जर त्याला रूपाला जाणायचं असेल तर डोळ्याने जाणेल. सुगंधाला जाणायचं असेल तर घ्राणेंद्रियाने जाणेल. आणि रसाला जाणायचं असेल तर रसनेंद्रियाच्या द्वारे जाणेल. जाणतं कोण, अंतःकरण किंवा बुद्धी. त्या अंतःकरणाची वृत्ती त्याला ज्ञान म्हणतात. ते इंद्रियांच्या द्वारे जाणतं. पण जेव्हा ते एखाद्या विषयाला किंवा ज्ञेय पदार्थाला त्याला ज्ञातव्य म्हणतात. जाणण्याकरता गेलं तर 3 भाव असतात. एक, ज्या पदार्थाला जाणायचं ते आहे ज्ञेय, ज्याद्वारे जाणायचं ते आहे ज्ञान, आणि जो जाणतो आहे तो आहे ज्ञाता. काल आपण उदाहरण पाहिलं होतं की ज्याप्रमाणे सर्व व्यापक चैतन्याला अंतःकरणाचा उपाधी लागला की ज्ञाता, अंतःकरणाच्या वृत्तीचा उपाधी लागला की ज्ञान, आणि एखाद्या पदार्थाचा विषयाचा उपाधी लागला की ज्ञेय. म्हणजे एका चैतन्याला ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे 3 भाव का प्राप्त झाले, तर क्रमशः अंतःकरण, अंतःकरणाची वृत्ती आणि विषय यांच्यामुळे हे 3 भाव प्राप्त झाले. नाहीतर चैतन्य अखंडच आहे. पण होतं काय, जेव्हा अंतःकरणाची वृत्ती विषयाला जाणते,
आपण ती ज्ञानाची प्रक्रिया पाहत असतो, ती थोडीशी प्रक्रिया ध्यानात ठेवा, म्हणजे या ओवीचं स्पष्टीकरण होऊन जाईल. आपण जे जाणतो की नाही, ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया हल्लीच्या काळामध्ये कोणत्याही शाखेत नाही आहे. म्हणजे विज्ञानातला एखादा शास्त्रज्ञ जरी फार मोठा झाला तरी त्याला हे कळू शकत नाही. हे फक्त विचारसागरात किंवा आपल्या अध्यात्मामध्ये कळतं. आपल्याला ज्ञान होतं म्हणजे कसं होतं, तर त्या ज्ञानाची प्रक्रिया, आपल्याला 2 ज्ञान होतात. एक बाह्य ज्ञान, बाह्य पदार्थाचं ज्ञान, आणि एक आपलं आत्मज्ञान. तर या ज्ञानाची प्रक्रिया खूप सूक्ष्म आहे पण अतिशय महत्त्वाची आहे. ही आता ते आपल्याला जास्त काही ते शास्त्राचे नाव माहिती नाही आहे, पण जे सध्याला संशोधन करणारे जे वैज्ञानिक असतात की नाही, त्यांचंही समाधान विचारसागरामध्ये होतं, बाकी कशामध्ये होत नाही. तर थोडीशी प्रक्रिया आपण वारंवार पाहतो, या ओवीसाठी ती महत्त्वाची म्हणून पुन्हा एकदा पाहू. होतं काय, आपल्याला ज्ञानाचं साधन आपल्या आत आहे. साधनाला म्हणतात करण, आणि त्या आत असल्यामुळे त्याला म्हणतात अंतःकरण. ते आत आहे. त्याला जर पदार्थ जाणायचा असेल तर मग शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, जगातले सगळे विषय या 5 विषयामध्ये येतात. मग आता आत आहे साधन आणि विषय आहे बाहेर. मग काय करावं लागेल, एक तर बाहेरचे विषय आत जावे लागतील किंवा आतल्या अंतःकरणाला बाहेर यावं लागेल. मग घडतं काय, बाहेरचे विषय आत नाही जात, आतलं अंतःकरण बाहेर पडतं. मग कसं, अंतःकरणाचा परिणाम होतो, त्याला म्हणतात वृत्ती. ती वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे बाहेर पडते आणि बाहेर पडून समोर असणाऱ्या त्या पदार्थाला व्यापते, त्या पदार्थाच्या आकाराची होते. उदाहरणार्थ, माझ्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे बाहेर पडली तर या ग्रंथाच्या आकाराची होते, ग्रंथाला व्यापते. आता मला ग्रंथाचं ज्ञान व्हावं यासाठी अगोदर ग्रंथ मला अज्ञात असतो, म्हणजे ग्रंथावर अज्ञानाचं आवरण आहे म्हणून तर मला अगोदर माहिती नाही. नंतर या ग्रंथावर कधी कधी अंधकाराचं आवरण असतं. जर अंधकार असेल तरी ग्रंथ कळणार नाही, ग्रंथ माहितीच नाही, अज्ञान असेल तरी कळणार नाही. म्हणजे पहिल्यांदा प्रकाशाच्या द्वारे यावरचं अंधकाराचं आवरण दूर करावं लागेल. ते झालेलं आहे. पण जेव्हा माझी अंतःकरणाची वृत्ती बाहेर पडते, ती वृत्ती स्वच्छ असल्यामुळे त्यामध्ये परब्रह्माच्या चैतन्याचा प्रकाशही पडतो. त्याला चित आभास असं म्हणतात. म्हणजे वृत्ती जेव्हा बाहेर आली तेव्हा वृत्ती एकटी येत नाही, मग ती वृत्ती पण येते आणि त्या वृत्तीच्या बरोबर वृत्तीच्या आतमध्ये प्रकाश येतो. मग त्यालाच वृत्ती आणि त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती सगळे शब्द विचारसागरातले आहे पण कामाचे आहे. आपल्या वृत्ती काय करते, पदार्थाच्या आकाराची होते. वृत्तीचं एक काम आहे, जोही पदार्थ समोर आला त्याच्यावरच्या अज्ञानाच्या आवरणाचं भंग करायचा. प्रकाश अंधकाराचं भंग करतो आवरण, वृत्ती अज्ञानाचं आवरण भंग करते. आणि त्या वृत्तीमध्ये असणारा जो प्रकाश आहे की नाही, तो अयम घटः अयम पटः असं आपल्याला ज्ञान करून देतो. म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्याकरता वृत्तीची पण गरज आहे आणि वृत्तीमध्ये असणाऱ्या चैतन्याच्या आभासाची, चिदाभासाची पण गरज आहे. बाहेर आपल्याला जेवढेही ज्ञान होतील, जेवढेही ज्ञान, त्या सगळ्या ज्ञानामध्ये हीच प्रक्रिया घडते. इतकी वेगात घडते पण आपल्याला कळत नाही. म्हणजे आपली वृत्ती ज्ञानेश्वरीच्या आकाराची होईल तर लगेच अज्ञानावर भंग करेल. चिदाभास अयम ग्रंथ हा ज्ञान करून देईल. आपली वृत्ती सूर्याकडे गेली तो सूर्यावरचा अज्ञानाचा आवरण भंग करेल. अयम सूर्य हा असं ज्ञान करून देईल लगेच. इतक्या प्रचंड वेगात ही गती घडते पण कळत नाही. आता हे झालं बाह्य ज्ञान. जेव्हा अंतरंगातलं ज्ञान होतं आत्मस्वरूपाचं, तेव्हा वृत्ती तर काही बाहेर जात नाही. ती वृत्ती महावाक्याचा विचार करता करता अंतर्मुख होते. वृत्तीचं काम काय आहे, अज्ञान आवरण भंग करणं. तिने अज्ञानाचं आवरण भंग केलं, पण कुठलं, आत्मस्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाचं आवरण भंग केलं. मग त्या वृत्तीतला चैतन्याचा आभास प्रकाश करत असेल, आता नाही करत का, कारण अज्ञानाचं आवरण गेलं तो जो आत्मा शिल्लक राहिला आहे अवशिष्ट, तो सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाश आहे. आणि म्हणून आत्मज्ञानासाठी फक्त वृत्तीची एकटी गरज आहे, वृत्तीतल्या चिदाभासाची गरज नाही. कारण चिदाभास ज्याचं प्रकाशन करणार आहे तो स्वयंप्रकाश अगोदरच आहे. म्हणजे एखाद्या घटाखाली दिवा असेल
तर दुसरा दिवा घेऊन जायची गरज नाही, फक्त घट फोडण्याकरता दंडाची गरज आहे। दंडाने घट फोडला की अगोदरच प्रकाश आहे की नाही, प्रकाशरूप दिवा आहे, हे झालं अंतरंगातलं ज्ञान। पण जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा वृत्ती अज्ञानाचा आवरणाचा भंग करते, आत्मस्वरूप प्रगट होतं आणि आत्मा हे ब्रह्मरूप आहे। त्या ब्रह्मस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एक आहे, तर त्या एकत्वामध्ये होतं काय माहिती आहे का, जो अंतःकरणाचा उपाधी ज्याला लागला तो जाणता असणारा जीव तो शिल्लक राहत नाही। ज्याला वृत्ती उपाधी लागली ते वृत्ती ज्ञान शिल्लक राहत नाही आणि बाहेर ज्या पदार्थाला आपल्याला जाणायचं आहे तो पदार्थ शिल्लक राहत नाही, पदार्थ उपहित चैतन्य शिल्लक राहतं, वृत्ती उपहित चैतन्य अवशिष्ट राहतं आणि अंतःकरण उपहित चैतन्य शिल्लक राहतं। म्हणजेच काय, त्रिपुटीचा भाव मावळून जातो आणि व्यापक ब्रह्मरूपामध्ये फक्त ब्रह्मच राहतं। म्हणून शब्द आलाय बघा, तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे। ज्ञातव्य विषयाला जाणलं तर काय होतं, जाणताना जो जाणता आहे तो राहत नाही, कारण जाणता ब्रह्मरूप झाला। जाणणे म्हणजे वृत्ती ज्ञान तेही शिल्लक राहिलं नाही, कारण त्या ज्ञानाचा बाध झाला। आणि जाणावे म्हणजे ज्ञानाच्या द्वारे ज्या विषयाला जाणलं पाहिजे असे पदार्थ उरे ना, थोडक्यात त्रिपुटी शिल्लक राहत नाही, फक्त अखंड चैतन्य शिल्लक राहतं। म्हणून याच्यामध्ये द्वैत नाही आणि शून्य नाही। आणि असं स्वरूप प्रगट झालं तर ज्ञानी पुरुष जग पाहत असताना जगाला नाही, जगाच्या अधिष्ठानाला पाहतात। आणि तुम्ही आम्ही अधिष्ठानाला पाहत नाही, आपण जगालाच पाहत बसतो। या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत किंवा ते तत्वज्ञ संत स्वीकारिते। उपाधीमध्ये चैतन्य आहे की नाही, सर्वगत आहे म्हणजे व्यापक आहे, पण गुप्त आहे। गुप्त का म्हटलं, सामान्य पुरुषाला कळत नाही ना बुद्धीला, म्हणून गुप्त म्हणतात। आणि ज्ञानी पुरुषाला ते प्रगट आहे। गाईच्या अंगामध्ये दूध आहे की नाही, दूध आहे, पण कोणाला कळतं, वासराला। म्हणे अहो जवळ आहे ना तो गोचिड, नाही त्याला नाही कळत। तो जरी जवळ असेल, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचीची या पदरा आड, परी ते आव्हेरुनी गोचिड अशुद्धची सेविका, कारण त्याला ते हातवटी नाही। हातवटी ज्ञानी पुरुषाला आहे। म्हणून जगत नावाचा उपाधी पाहतात ते, पण चैतन्याला आत्मत्वाने स्वीकारतात। सोनार अलंकाराला पाहत नाही, सोन्यालाच पाहतो। कुंभार घटाला पाहत नाही, मातीलाच पाहतो। तसे ज्ञानी पुरुष जगाला पाहत असताना दिसतात, पण जगत अधिष्ठान परमात्म्याला पाहतात। म्हणून उदाहरण पुढे बघा कसं आलं आहे, पै सोने आटून लेनी न काढिती आपुलिया आयनी, का तरंग न घेपते पाणी गाळूनी जैसे, तैसे जया ज्ञानाची हाता न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा। ज्ञानी पुरुष जेव्हा आपला विचार करतो तेव्हा त्याला अंतःकरणाचा बाध झाल्यामुळे ज्ञाता शिल्लक राहत नाही, म्हणजे तो ब्रह्म होतो। आता अंतःकरणाचा जिथं बाध झाला तिथं अंतःकरणाच्या वृत्तीचाही बाध होतो, ज्ञानही शिल्लक राहत नाही। आणि ज्या पदार्थाला त्याने जाणलं त्या पदार्थाचं अज्ञान बाजूला झालं की अधिष्ठान चैतन्य अनुभवाला येतं की नाही। उदाहरण कसं दिलं आहे, एखाद्या पुरुषाला सोनं घ्यायचं आहे आणि त्याच्यासमोर अलंकाराचा ढीग आला, मग तो एखादा अज्ञानी पुरुष म्हणू शकतो, एक काम करा, तुम्हाला सोनं घ्यायचं ना, मग एक काम करा, या सगळ्या अलंकाराचा रस तयार करा, म्हणजे आटणी करा आणि आटणी करून मग सोनं घ्या, असा एखादा अडाणी पुरुष म्हणू शकतो। पण जो जाणता पुरुष तो काय म्हणतो, अरे सोन्याची आटणी करायची गरज काय आहे, आपलं अलंकाराची आटणी करण्याची गरज काय आहे। ज्या काळामध्ये आपण अलंकाराला अलंकार म्हणतो त्या काळात ते अलंकार असतात आणि सोनं नसतं का, सोनंच असतं की नाही। ज्ञानोबारा म्हणता अलंकारपणे झाकले, जैसे का सोने वाया गेले, पुढंच ओवी येणार आहे। किंवा अलंकार हे लेत याचिनी वरी भावे, अलंकार हे जो परिधान करतो त्याच्या दृष्टिकोनातून आहे। म्हणून सोने आटोनी लेनी, तर अर्थ कसा करायचा माहिती आहे का, लेनी आटोनी असा घ्यायचा अर्थ अन्वय। सोन्याची नाही आटणी करायची, लेनी म्हणजे अलंकार
लेणी आटोनी आपुल्या आईनी सोने न काढीती. आईनी म्हणजे विचार किंवा आईनी म्हणजे आपली आवड, बुद्धी, दृष्टी. मग जाणता पुरुष आपल्या बुद्धीने अलंकाराची आटणी करून सोनं नाही घेत. मग जेव्हा अलंकार आहे तेव्हासुद्धा सोनंच आहे असं ते म्हणतात. तसं जगताला बाजूला सारावं ही उच्च भूमिका आहे बरं. या भूमिकेमध्ये जगाचा निराश करावा मग परमात्मा घ्यावा असं नाही. दिसत असतानासुद्धा जगाचं अधिष्ठान परमात्माच आहे ते पाहतात. याला दृष्टी शुद्ध लागते. म्हणून तर म्हणलं आहे दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या. का तरंग न घेपते पाणी गाळूनी जैसे. एका मनुष्याला पाणी घ्यायचं होतं, गेला समुद्राच्या जवळ किंवा नदीच्या काठावर आणि थांबला बघा 15-20 मिनटं झाले. दुसरा मनुष्य आला, म्हणलं का थांबला? म्हणे पाणी घ्यायचे पूजेला. मग का घेत नाही? हे फार तरंग आले की नाही याच्यावर, हे तरंग मला नको आहे, मला पाणी पाहिजे. मला पाणी प्राप्त करत असताना तरंग आले डब्यामध्ये, मग काय करता? तो मला अरे तरंग नाही आहे, पाणी तर घेऊन बघ. तरंग घेण्याचा प्रकार केला की तरंग न घेपते पाणी गाळूनी जैसे. तरंग गाळूनी जैसे पाणी न घेपती. तरंगाची गाळणी करायची आणि मग पाणी घ्यायचं असा प्रकार नाही आहे. तरंग दिसत असतानाही पाणीच आहे, अलंकार दिसत असतानाही सोनंच आहे. तसं जगाकडे पाहत असताना देखील ज्ञानी पुरुषाला जग अनुभवाला येत नाही, ते जगाचं असणारं अधिष्ठान परमात्माच पाहतात. तैसी आता जसं सोनाराला अलंकार सापडतच नाही, पाणी घेणाऱ्या व्यक्तीला तरंग सापडतच नाही, तसं ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानामध्ये दृश्य पदार्थ सापडतच नाही, त्यांना परमात्म्याचं दर्शन होतं. तैसी जया ज्ञानाचे हाता न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा. त्याप्रमाणे जया ज्ञानाच्या हाता, ज्या ज्ञानाच्या हाताला दृश्य कथा न लगेची, त्या वृत्ती ज्ञानाचा हात दृश्य पदार्थाला घेण्याकरता बाहेर आला. पण दुर्दैव असं आहे, दुर्दैव म्हणत असताना स्तुतीवर, पण ते मात्र असं आहे, प्रयत्न केला होता दृश्य पदार्थाला घेण्यासाठी, पण दृश्य पदार्थ हाताला लागलाच नाही. न लगेची दृश्य कथा, असं जे ज्ञान आहे ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा, ते सात्विक ज्ञान आहे. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आला आहे बघा, तो ज्ञानी पुरुष सगळीकडे परमात्मा कसा पाहतो याकरता, किंवा आपल्या 9व्या अध्यायामध्ये आला आहे ना, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर शेवटी चिलटापर्यंत सगळं परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून चिलट रूपाने दिसत नाही, ब्रह्मरूपाने दिसत आहे. किंवा भागवतातला श्लोक असा आहे, खम वायुमग्नी सलिलम महिंच ज्योतिंशु सत्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेद अनन्यः. या श्लोकाचा अनुवादच फार गोड आहे. म्हणजे तो पंचमहाभूत असेल, नक्षत्र तारका असेल, सरित समुद्र असेल, किंवा अनेक काही पदार्थ असतील, वृक्ष असेल, वेली असेल, लता असेल, हे सगळं माझ्या परमात्म्याचं शरीर आहे असं म्हणून तो सगळ्यांना अनन्य भावाने नमस्कार करतो. आपल्याकडे असं म्हटलं आहे की ज्या वृक्ष आहे ना, वृक्ष हे परमात्म्याचे रोम आहेत बघा. मग एवढी ज्या संस्कृतीची उच्च भूमिका आहे की पृथ्वीवर असणारे सगळे वृक्ष म्हणजे माझ्या परमात्म्याचे रोम आहेत. मग आपण अंगावरचा एखादा केस उपटला तर वेदना होते की नाही, आणि मग जर एखादा वृक्ष तोडला तर माझ्या परमात्म्याला यातना होणार की नाही. म्हणून हे झाडे लावा, झाडे जगवा हे आपल्याला सांगायची गरज नाही. आपण तर एवढ्या उच्च भूमिकेमध्ये आहोत की वृक्ष आमच्या परमात्म्याचा रोम आहे आणि त्या रोमाला आम्ही क्षती पोचविणार नाही. हा जर भाव सगळीकडे जगात निर्माण झाला तर मग झाडं टिकतील, नाहीतर मग दरवर्षी खड्डे तेच आहेत, झाडच फक्त नवीन आहे. असाच प्रकार आहे की नाही. म्हणून तो सगळ्यांना नमस्कार करतो. मग वाढ 10 कोटीनं म्हणती सजीव निर्जीव नेनती, देखील ये वस्तू उजलुंटी ती मीची म्हणून. लहान मोठं काही म्हणत नाही, सगळ्याला परमात्मा म्हणून नमस्कार करतात. म्हणून जया ज्ञानाची हाता न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा. आता या महापुरुषाला परमात्म्याचाच अनुभव येतो, किंवा आपलंच आत्मस्वरूप त्याला सगळीकडे दिसतं. म्हणजेच किंबहुना चराचर आपण झाला, हे विश्वचे माझे घर
ऐसी मती जयाची स्थिर. फार काय सांगावं, किंबहुना चराचर आपण झाला. जगातले सगळे पदार्थ म्हणजे मीच आहे, हा त्याचा व्यापक अनुभव आहे. एका अनुभवामध्ये माझा परमात्माच आहे आणि दुसऱ्या अनुभवामध्ये मीच सगळा आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतो बरं. माझा परमात्मा म्हटलं तरी मीही वेगळा नाही, असं त्याचा अर्थ झाला आहे. उदाहरण देतात, आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पाहा तेचे कार्ये पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे, पुढती तेच सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐक चिन्ह राजसाचे. खूपच गोड उदाहरण बरं हे. दृष्टांत जर आपल्या लक्षात आला हा, तर आपल्या बऱ्याच जीवनातल्या शंका त्याचं समाधान होऊन जाईल. उदाहरण दिलं आहे आरशाचं. आता होतं काय, काल परवाच अमृतानुभवामध्ये बाबांनी पण हे उदाहरण सांगितलं आहे बघा. आरसा आहे की नाही, पृथ्वीपासून तयार होतो पण अतिशय स्वच्छ आहे. भिंत पृथ्वीपासून तयार झाली पण अस्वच्छ आहे. भिंतीच्या समोर आपण फेटा नाही बांधू शकत. का बांधतो? नाही बांधू शकत, कारण ती अस्वच्छ आहे. पण आरसा मात्र स्वच्छ असल्यामुळे त्यामध्ये आपण आपल्याला पाहू शकतो. होतं काय माहिती आहे का, आता हीच प्रक्रिया आहे. आपल्या अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियातून आरशापर्यंत जाते, पण आरसा स्वच्छ आहे, त्यामुळे आपली जी वृत्ती आहे ना ती परावर्तित होते. आणि ती वृत्ती परावर्तित झाली की वृत्तीच आपल्या मुखाला पाहते. पण आपल्याला मात्र तसं कळत नाही. आपल्याला असं वाटतं की आरशामध्ये आपण आपल्याला पाहतो आहे, पण तसं घडत नाही. फक्त आरशातला एक भाव बदलतो की आरशामध्ये आपलं इकडं जे उजवं अंग आहे त्या आरशात डावं अंग दिसतं. निरीक्षण करून बघा, आरशामध्ये जर आपण उजव्या कानाला हात लावला तर आरशाच्या दृष्टिकोनातून त्याच्या डाव्या कानाला हात लागला जातो. आरशामध्ये फक्त परावर्तित होतं, म्हणजे वृत्ती वेगाने जाते. आणि स्वच्छ आरसा असल्यामुळे ती वृत्ती आरशातून पलीकडे जात नाही, तर ती माघारी फिरते. आणि परावर्तित होऊन वृत्ती आपणच आपल्या मुखाला पाहते. म्हणजे आरिसा पाहो जाता कोडे. कोडे म्हणजे कौतुकाने, आवडीने आपण जर आरशामध्ये पाहायला लागलो. आता थोडं चांगलं ऐका बरं. आरशाच्या अगोदर कोण आहे? आपण. आरसा आला तरी आपण, नंतर आरसा बाजूला केला तरी कोण आहे? आता थोडं बारकाईने ऐका. आरशाच्या अगोदर कोण होतं? आपण होतो. आरसा समोर आला, आरशामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आरिसा पाहो जाता कोडे. काय होतं? आरशामध्ये जो पाहणारा होता ना तोच आता स्वतःला स्वतः पाहतो. जैसे पाहातेची, पाहाते म्हणजे पाहणारा, पाहणाराच रिगे पुढे, तो आरशाच्या रूपाने स्वतः पुढे होतो. म्हणजे जरी आरशात त्याला प्रतिबिंब दिसलं तरी ते प्रतिबिंब नाही, ते कोण आहे? मीच आहे. कारण मी नसतो तर आरसा तरी मला काय दाखवू शकला असता. म्हणून ते प्रतिबिंब कोण आहे? ते बिंबाचं आहे. बारकाईनं बघा बरं. आरसा उपाधी आहे, उपाधीमध्ये असणारं प्रतिबिंब ते माझं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मीच, बिंब स्वरूप असणारा मी प्रतिबिंब रूपाने आरशामुळे दिसतो आहे. अगदी तसंच आहे. जगत हा उपाधी आहे. जगामध्ये आपण अनेक मनुष्य पाहतो आहे, पण जगत हा उपाधी आहे. ते अनेक मनुष्य म्हणजे माझ्याच आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे जगातले सगळे पदार्थ कोण आहे? मी. जैसाचे लातो अर्जुना म्हणे स्वप्नीचे विचित्र सेना, मीच झालं होतं ना निद्रावशे, आता सेना ते सेना नाही. मग खरं सांगा बरं, या भूमिकेमध्ये जर तो सगळे प्राणी मात्र माझं स्वरूप आहे असं म्हणेल तर जगाचा द्वेष करेल का प्रेम करेल? सगळ्यावर प्रेमाचा व्यवहार करेल तो, सगळ्यावर. कारण आरसा समोर आला तरी मीच मला पाहतो आहे, कारण माझंच प्रतिबिंब आरशात पडलं आहे. पाहतेची कार्ये पुढे. मग आरसा बाजूला केला तर, प्रतिबिंब बाजूला केलं तर मीच मी आहे. तसं जगाला पाहत असताना ज्ञेय लोटोनी जे काही ज्ञानाचे विषय आहेत ते पदार्थ बाजूला केले तर कोण आहे? ज्ञाताची पडी. पाहणाराच स्वतः पडतो, सापडला जातो. पडे म्हणजे काय? सापडे. तसं आरशामध्ये आपणच आपल्याला शोधत असतो.
आपणच आपल्याला पाहतो, तसा जगामध्ये पाहत असताना तो आपणच आपल्याला पाहतो. व्यापक भूमिका आहे, यात कोणाचाही द्वेष करण्याचं काही कारण नाही. पुढं तेच सात्विक ज्ञान, ज्या ज्ञानामध्ये आपल्याच स्वरूपाची आपल्याला प्रतीती येते किंवा ब्रह्मभावाची अनुभूती येते. पुढं तेच सात्विक ज्ञान. अर्जुना, तेच खऱ्या अर्थाने सात्विक ज्ञान आहे. पुन्हा पुन्हा काय सांगावं? आणि जे ज्ञान मिळालं तर मोक्ष लक्ष्मीचे भुवन. भुवन म्हणजे मंदिर. या सात्विक ज्ञानाला मंदिराची उपमा दिली आहे. मग या मंदिरात राहतं कोण? मोक्ष नावाची लक्ष्मी राहते. मग लक्ष्मी राहत असेल तर नारायण आहे ना, परब्रह्म. मोक्ष नावाची लक्ष्मी राहते. याचा अर्थ याच ज्ञानाने मोक्ष मिळतो. कोणत्या? सात्विक ज्ञानाने. आणि मोक्षामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा आहे की दुःख कायमचं नष्ट व्हावं. प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा आहे परमानंदाची प्राप्ती व्हावी. आणि ते स्वरूप त्याला म्हणतात मोक्ष. मोक्ष नावाची लक्ष्मी ज्या मंदिरात राहते त्या मंदिराला म्हणतात सात्विक ज्ञान. आणि सात्विक ज्ञान फक्त अध्यात्मामध्येच मिळतं. बाकी जगामध्ये सगळी ज्ञान एकतर राजसी आहे किंवा तामसी आहे. म्हणून किती शिकू द्या कोणी, ते सगळे प्रकार राजस ज्ञानात किंवा तामस ज्ञानात आहे. त्या ज्ञानाने फार झालं तर दुपारची भ्रांती जाते फक्त जेवणाची, मरणाची भ्रांती मात्र जात नाही. म्हणून हीच विद्या मरणमारी विद्या आहे. मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे सात्विक ज्ञान आहे. मग तुम्ही असं म्हणाल, एवढं जर या ज्ञानाचं वैभव आहे तर सगळेजण इकडं काय येत नाही? त्याचं कारण आहे, रत्नाला घेण्याची योग्यता सगळ्यांची नसते. बाजारातला भाजीपाला कोणी घेऊ शकतं, कॉमेडी कीर्तन कोणी पण ऐकू शकतं, हे नाही ऐकू शकत कोणी. पुढं तेच सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो. हा विचार राहू द्या अर्जुना. ऐक चिन्ह राजसाचे. आता राजस ज्ञानाचं काय चिन्ह आहे, लक्षण आहे, ते सुद्धा ऐक. पण ते कशा करता? स्वीकारा करता नाही. स्वीकार्य म्हणून सात्विक ज्ञान ऐक आणि राजस आणि तामस ज्ञान त्यागा करता ऐक. तेही कळालं पाहिजे. तो विचार आपण उद्या पाहून. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.